गावाने सांगितलेली ना या घराची किरीवारी घ्यायची नाही म्हणून. ए पाहुण्यासारखंच राहा. तो गाव आमचा तुझं नाही. गाव माझा नसला तरी मला काही नवीन नाही. लय बघितला गाव पान काय असतात. बळी हो असं ऐकायचं ना काय याड घालून त्यालाच मारू खाया तेव्हाच तरच समजतं ना का गाडीया अरे देसूरची पाठी ठेव आमच्या जरा. अरे उचल बाडी. अरे ठेव पाठी. अरे उचल बाडी. अरे ठेव पाठी. अरे उचल म्हणून चांगलाय मग. जोपर्यंत रामो सगळ्या मानकरांची हक्काची पायदाना देऊन देवाची आणि गावाची माफी मागणार नाही तोपर्यंत अख्ख्या गावाची गिरीवारी ह्याच्या दारात. बघूया हो पाहुणो किती उड्या मारतात तो. अरे देवाचं कोबन तू लक्षात आलो काय करताना तुका सगळ्यांका बऱ्या बोलावून सांगतोय. ऐता कायता उचला आणि वाटेक लागा नाहीतर माझ्यासारखं वाईट माणूस दुसरं कोण नाही असा. जाणतो तुरुंगात कसा निलो अड्या उचलते भाडी की लात मारून फेकून देव. काय करूया म्हणतो तर हाडूची कोंब्याचं पाहुणे. म्हणतो तो हाडू कोंब्याचं पाहुणे दारू का फुकट येतात. तशी होई तर हाडूक गावात पैसे द्या बघा सावकाश. दागिन्याची उधारी नाही रे बाबा नाही. पंढरीत दिलेले पैसे असत ना त्याच्याकडे 100 रुपये हाडू त्याचे पैसे परत करू नंतर काय टाकू त्याच्यातले हाडू. त्याच्यातले हाड. पंढरीची बिल बंद पडली. होय तो सगळा गुंडाळून गावाकडे त्यांनी 1000 रुपये दिले. ते तुला या सगळा कर करूचा असा. आता पावसात थंड आहे ढोरा मेली का चांबडा गावताला. होय ते एकूण त्याचे पैसे परत करीन असं म्हटले रे त्याका. कोणाकडे गावात दारू किती सावकाश हटतो. हो तीच हो कितीशी हाडू 2 बाटले हाड. 100 रुपये होय होय बिगिन हे बाबतीत मी काहीच कमी करूच नाही. हो गेलोय हो इलोय. 2 बाटल्या होय बरं आता बाटल्यांचा काय बाटली देऊ. होय बाटल्या बेजिंग हो गेलोय आणि हो इलोय. बाजार गेलो लॉकच्या दरात गेले आणि हे देसूळ काढतो देसूळ. मर्यादे हे का दावो बोल दिलो तरी ह्यांच्यानी माझ्या घराची किरेवारी नेऊन नाही. देसूळ काढतो देसूळ. हो आता निवांत राहा. होय मी जेवणाची टोपली घेऊन पुढे जातो. पण तू भाऊजी इले म्हणजे लगोलग यावा. होय तुझा पुढे आम्ही येतो फाटतो. त्याच्यावर भांडत राहा नका. नाही गो पाहिला नाही. बेगिना या. होय होय येतो आम्ही फाटतो. बघूया काय आणलंय हय गावली एकनाकडे माय राहन अधिक घेतल्या 10 रुपये 10 रुपये. वा मला पहिल्या घरीच दिसता. मग अरे ठेवूया रे वाईट बाय त्या देसरुडीत मस्त फिरवल्या बघ. थोड्याची शिरी आणली. हे बाबा चौकस चौकस फुकट खेळली काय सोडणार. काय झाला काय. अरे वैदिले चायचं कोण धुवून नाही. सगळी चायची बावडं भिरवाला. आणि आम्ही काय करतो
कल लागत ती त्याबरोबर मी घेतोय. माझ्या त्वरा कोणाकडून हिसण्याकडे कापलेली होती लय वाईट. पण त्या माझ्या पंढरी होतो म्हणा काय वाटत नाही. अरे पंढरी भावासारखं उभं बोललो तुझ्या अंगडा. गावात वारीत टाकलो मला. होय घे तुका लागत ती घे. चल अरे नाही ते आमच्या मेला मी ओळखतच नाही तुला मेला फुगलंच किती हा लगीन झाला तेव्हा चवळ्याच्या संगेसारख्या काय गो गहू नाही लो बरोबर हा आणि वरसार काय नाही अजून लग्न 5 वर्ष झाली त्यासाठी उटी भरायला आली. हो आणि गहू नाही हो नाही मिस्टरांना सुट्टी नाही. नाही कळत त्याच्यासाठी मुंबईत जावता लागता कधी गेलं मग ये वारल्या चल तुझा गाणा घाली हात जोडा. 12 गावच्या 12 राठीच्या 12 वैवडीच्या महाराजा या लेकरू तुझ्या एलीचा फळ परगावात दिला असा महाराजा. लेकराच्या लग्नात 5 वर्ष होऊन गेली तरी अजून भरलाला बांधलेला राहा घरात पाळणा आला नाही महाराजा. त्यामुळे लेकरू दुःखी कष्टी आहे महाराजा. आज तुझ्या उत्सवाच्या निमित्तान ह्या लेकरू तुझ्या पायाशी शिरला महाराजा. त्याची जी काय अडचण आहे ती समजावून घेऊन आडमेळ दूर सरतो महाराजा. तशी तू बाय माऊली बाय माझ्या औशी ह्या लेकराला तुझी खडादारा ओढी भरली ती मान्य करून घे आणि पुढच्या वर्षी त्या तुझ्या उत्सवाच्या अगोदर लेकराच्या घरात पाळणा आला बाय रे महाराजा. झाला मग मनासारखी पुढच्या वर्षी नवल फेडून ये सवातलंय हा
कोण त्या घरात साथ खापले रे. तेव्हा रीतिरिवाजाप्रमाणे माणूस मेळ्यात विषय विकणार नाही म्हणा तुझ्या कानार घालतो. एक तुझं जाणतो असा आणि दुसरं तुझ्या चतुर्सीमेत पूर्वजां बसवलेलं सेवक आल्या तेव्हा तूच काय तो न्याय निवाडव दे. अरे इतक्या झाला तरी तुझं म्हणणं तरी काय तेव्हा माझा म्हणणं मी तुला त्याच वेळेस सांगलेला असली अकर्माची अवलाद माका या गावात नको. या गावात तू पाणखी कोण कोण नको असा पण सांग नका. तेव्हा त्याला काय वाटतं आणि त्या रामाला काय वाटतं त्या परत तुका काय इष्टाचा तू सांग. बाबाचं म्हणणं काय असा. रामा तू असा पुढे आणि काय म्हणणं आहे ते देवाला